लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये स्वार्थिका हे प्रकरण चालू आहे. त्यामध्ये आज सूत्र आहे कृभ्वस्ति योगे संपद्य कर्तरी च्विहि. कृभ्वस्ति योगे संपद्य कर्तरी च्विहि. विधी सूत्र आहे 5, 4, 50. कृभ्वस्ति योगे सप्तमीचं एकवचन, संपद्य कर्तरी सप्तमीचं एकवचन, च्विहि प्रथमेचं एकवचन. झालं. बघा पुढे एक वार्तिकाला आहे. वार्तिकाला घेऊन सूत्राचा अर्थ करायचा आहे. तो वार्तिका आहे अभूत तद्भाव इति वक्तव्यम. अभूत तद्भाव इति वक्तव्यम. ठीक आहे. अभूत तद्भाव यामध्येच प्रत्यय होतो च्वी असं समजावं. मग अभूत तद्भाव काय आहे हे एकदा समजून घेऊया. नंतर पुढे वृत्ती दिली आहे बघा. काय? विकारात्मतां प्राप्नुवत्यां प्रकृतौ वर्तमानात विकार शब्दात स्वार्थे च्विहि वा स्यात् करोत्यादिभिः योगे. वाचा. विकारात्मतां प्राप्नुवत्यां प्रकृतौ वर्तमानात् विकारशब्दात् स्वार्थे च्विहि वा स्यात् करोत्यादिभिः योगे. ठीक आहे. तो अभूत तद्भाव काय आहे हे एकदा समजून घेऊया. थोडा लिहा. अभूतस्य अभूतस्य बराबर कार्यरूपेण अपरिणतस्य. कार्यरूपेण अपरिणतस्य तद्भावः तद्भाव अर्धविराम तेन कार्यरूपेण भावः तेन कार्यरूपेण भावः अभूत तद्भावः. अभूत तद्भावः तस्मिन् गम्ये इत्यर्थः. तस्मिन् गम्ये इत्यर्थः. ठीक. बघा आता अर्थ. अभूतस्य म्हणजे कार्यरूपेण अपरिणतस्य म्हणजे प्रकृती जी आहे ती अजून कार्यरूपाने परिणत झालेली नाही. है की नाही. अभूत तद्भाव तद्भावाला कार्यरूपाला अजून प्राप्त झालेली नाहीये. तर कार्यरूपेण अपरिणतस्य तद्भाव है की नाही त्याला म्हणायचं अभूत तद्भाव. दिलाय पुढे. तेन कार्यरूपेण भाव त्या कार्यरूपाने जो भाव आहे त्याला म्हणायचं अभूत तद्भाव. तस्मिन गम्ये. आणि तो अभूत तद्भाव जर प्रतीतीला येत असेल द्योतित होत असेल तरच हा च्वी प्रत्यय होतो. एक पहिली शर्त झाली. समजा उदाहरणार्थ एखादी गोष्ट आहे काळी नाही आहे अकृष्ण आहे परंतु अकृष्ण कृष्ण संपद्यते आहे. अकृष्ण काळी नाही आहे पण तिला काळं केलं जात आहे की नाही. केलेलं नाही अजून झालेलं नाही पण त्याला म्हणायचं अभूत तद्भाव. त्या भावाला कार्यभावाला अजून प्राप्त झालेली नाही आहे की नाही. अभूत तद्भाव. ठीक आहे. किती गोष्ट पुढे वृत्ती दिली बघा. सूत्राचा अर्थ विकारात्मतां प्राप्नुवत्यां प्रकृतौ. सापडलं का? विकार भावाला. विकार म्हणजे कार्य. कार्यभावाला प्राप्त होणारी जी प्रकृती प्रकृतौ अजून कार्यभावाला प्राप्त झालेली नाहीये. तर विकारात्मतां प्राप्नुवत्यां प्रकृतौ वर्तमानात अशी जी विद्यमान प्रकृती आहे प्रकृतौ वर्तमानात विकार
एवढं ना, विकारात्मतां प्राप्नुवत्याम प्रकृतौ, एवढं लागलं. विकार भावाला प्राप्त होणारी अशी जी प्रकृती, अजून विकार भावाला प्राप्त झाली नाहीये. प्रकृती म्हणजे कारण आणि विकार म्हणजे कार्य. ठीक आहे. तर वर्तमानात विकार शब्दात विद्यमान जो विकार शब्द कार्याचा वाचक शब्द, त्याला स्वार्थामध्ये च्वी प्रत्यय होतो. कोणता प्रत्यय होतो जी? च्वी. पण आणखीन काय? करोत्यादिभी योगे, म्हणजे सूत्रामध्ये सांगितलंय कृ किंवा भू किंवा अस धातूचा योग असेल तर. ठीक आहे. थोडं लिहू आपण, म्हणजे मग आणखी लक्षात येईल. लिहा. विकाराला प्राप्त होत असलेली प्रकृती, ठीक आहे जी. बघा, विकाराला प्राप्त होत असलेली प्रकृती, त्या प्रकृतीच्या अर्थामध्ये विद्यमान जो किंवा जे विकारवाचक प्रातिपदिक अर्धविराम, त्या प्रातिपदिकाला स्वार्थामध्ये विकल्पाने च्वी प्रत्यय होतो. विकल्पाने च्वी प्रत्यय होतो. जर त्या प्रातिपदिकाचा कृ, भू किंवा अस बरोबर योग असेल तर, झालं. आता अर्थ समजून घेऊया. तर ज्या प्रातिपदिकाला च्वी प्रत्यय करायचा आहे त्याचा योग कृ बरोबर, कृ धातू बरोबर किंवा भू धातू बरोबर किंवा अस धातू बरोबर असला पाहिजे. एक बात बरोबर आहे. दुसरी बात, ज्या प्रातिपदिकाला च्वी प्रत्यय करायचा आहे ते प्रातिपदिक प्रकृतीचं वाचक असलं पाहिजे. बघा, पंक्ती पहिल्यापासून वाचूया. काय लिहिलं आहे? विकाराला प्राप्त होणारी जी प्रकृती आहे की नाही. विकार म्हणजे कार्य, कार्यभावाला प्राप्त होणारी जी प्रकृती म्हणजे कारण, बरोबर. तर कार्यभावाला प्राप्त होणारी जी प्रकृती, त्या प्रकृतीच्या अर्थामध्ये वर्तमान विद्यमान कोण? जे विकारवाचक प्रातिपदिक, म्हणजे विकाराचं कार्याचं वाचक आहे कोण? प्रातिपदिक. पण कोणत्या अर्थामध्ये विद्यमान आहे? प्रकृतीच्या अर्थामध्ये विद्यमान आहे. काय? प्रकृतीच्या अर्थामध्ये विद्यमान आहे. अशा त्या प्रातिपदिकाला स्वार्थामध्ये प्रत्यय होतो. कोणता? च्वी, आहे की नाही. आणि त्या च्वीचा आणि त्या प्रातिपदिकाचा संबंध योग कुणाबरोबर असला पाहिजे? कृ, भू किंवा अस. झालं. तर कृ, भू, असच्या बरोबर योग पाहिजे प्रातिपदिकाचा, एक शर्त. दुसरी शर्त, विकाराला प्राप्त होत असलेली प्रकृती त्या प्रकृतीच्या अर्थामध्ये विद्यमान पाहिजे. कोण? विकारवाचक प्रातिपदिक, कार्याचं वाचक प्रातिपदिक, बरोबर. मग अशा त्या प्रातिपदिकाला प्रत्यय होतो च्वी विकल्पाने. लागलं. उदाहरणाने स्पष्ट होईल. पंक्ती पहा, पुस्तकात वृत्ती दिली आहे. विकारात्मतां प्राप्नुवत्याम, विकाराला प्राप्त होणारी कोण? प्रकृती. वर्तमानात विकार शब्दात, आहे की नाही,
त्या प्रकृतौ म्हणजे प्रकृतीच्या अर्थामध्ये विद्यमान जो विकार शब्द, कार्याचा वाचक शब्द, पण कोणत्या अर्थात विद्यमान आहे? प्रकृतीच्या अर्थामध्ये विद्यमान आहे. अशा त्या शब्दाला स्वार्थामध्ये च्वी प्रत्यय होतो. करोत्यादिभी योगे, कृ भू अस इत्यादिकांच्या बरोबर योग असेल तर. ठीक आहे, चला उदाहरण घेऊया. तर लिहा, सूत्राचा अर्थ झाला ना. अकृष्णम, उदाहरण, अकृष्णम कृष्णम संपद्यमानं करोति. अकृष्णम कृष्णम संपद्यमानं करोति. झालं, संपद्यमानं करोति. काय अर्थ याचा आहे? कोण? अकृष्ण, म्हणजे कृष्ण काळा नाहीये, पण त्याला कृष्ण जसा बनवतो आहे. संपद्यमानं करोति. अजून एक वाक्य द्या. अकृष्ण कृष्ण संपद्यते. अकृष्ण कृष्ण संपद्यते तम करोति. तम करोति बराबर कृष्णी करोति. कृष्णी करोति. तर आपल्याला शब्द बनवायचा आहे कृष्णी. ठीक आहे जी, कृष्णी करोति. झालं एवढं? त्याचा अर्थ द्या. जो कृष्ण नाही, जो कृष्ण नाही त्यास कृष्ण करितो, कृष्ण बनवितो. झालं जी. तर बघा आता एक एक. तर वाक्यामध्ये अकृष्ण शब्द आहे की नाही? तर अकृष्ण म्हणजे कोण? जो कृष्ण नाही. ती इथं प्रकृती आहे. काय इथं? प्रकृती आहे. आणि कृष्ण ही विकृती आहे, विकार आहे, कार्य आहे. कृष्ण बनवायचं आहे. मग आता वाक्य काय अर्थ काय लिहिला होता आपण? विकाराला प्राप्त होत असणारी प्रकृती. तर प्रकृती कोणी इथं? अकृष्ण, म्हणजे जो कृष्ण नाही, अकृष्ण आहे, ती झाली प्रकृती. आणि तिला काय करणार? बनवायचं आहे, कृष्ण बनवायचं आहे. कृष्ण विकार आहे, कार्य आहे की नाही? मग कृष्ण या विकाराला प्राप्त होत आहे. कृष्ण हा विकार आहे. झालं एवढं? दुसरी गोष्ट, अकृष्ण कृष्ण संपद्यमानं करोति. तर करोति बरोबर कृष्णचा योग आहे की नाही? कृष्ण शब्दाचा काय आहे? योग आहे, जो की विकाराचा वाचक आहे, पण इथं प्रकृती अर्थामध्ये आहे. मग काय लिहिलं बघा, कृ धातूचं कर्म आहे की नाही? कोण? कृष्ण. करोतीचं कर्म कोण इथं? कृष्ण. अकृष्णम कृष्णम संपद्यमानं करोति. तर कृष्ण हे कर्म आहे, म्हणजे कृ धातू बरोबर योग आहे, हा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे ना? मग आता इथं अभूत तद्भाव आहे, म्हणजे जो अगोदर तसा नाही त्याला तसं करायचं आहे कसा? अकृष्ण. बनवायचं कसं? कृष्ण. म्हणून इथं याला काय म्हणायचं? अभूत तद्भाव. लागलं की नाही? मग आता हे जे वार्तिक आहे, अभूत तद्भाव इति वक्तव्यम, या वार्तिकाच्या साह्याने सूत्र जे कृभ्वस्ति योगे संपद्य कर्तरी च्वी, या सूत्राने आता आपल्याला प्रत्यय करायचा आहे च्वी. कोणता प्रत्यय करायचा? च्वी. तर प्रक्रिया लिहा. कृष्ण अम अधिक च्वी. कृष्ण अम अधिक च्वी. तर स्वार्थामध्ये अभूत तद्भाव इति वक्तव्यम या वार्तिकाच्या साह्याने कृभ्वस्ति योगे संपद्य कर्तरी च्वी सूत्राने च्वी प्रत्यय झाला. बरोबर? च्वी मध्ये उपदेशजन्नासिकित सूत्राने अंतिमचा जो ई त्याची संज्ञा, चुटूने चची संज्ञा, तस्य लोपाने लोप. मग काय राहिलं शिल्लक? कसं काय? व. स्थिती आहे कृष्ण अम अधिक व. पुन्हा वेर प्रोक्तस्य, या सूत्राने व ची सुद्धा एक संज्ञा लोप.
सर्वापहारी लोक याला म्हणतात. मग स्थिती आहे केवळ कृष्ण अम. काय स्थिती आहे? कृष्ण अम. कृत तद्धित समासाश्च सुपो धातू प्रातिपदिकयोः अमचा लोक राहिलं कृष्ण. प्रत्यय लोपे प्रत्यय लक्षणम. जरी च्वी प्रत्ययाचा लोप झाला तरी च्वी प्रत्यय तिथं आहे समोर असं समजून सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे अस्य च्वौ. अस्य च्वौ. विधी सूत्र आहे 7:4:32. अस्य षष्टीचं एक वचन, च्वौ सप्तमीचं एक वचन. अर्थ दिलाय अवर्णस्य ईत् स्यात् च्वौ. अवर्णस्य ईत् स्यात् च्वौ. च्वौ च्वौ म्हणजे च्वी. च्वी प्रत्यय पुढे आला असेल तर अवर्णाला इकार आदेश होतो. ठीक आहे ना. स्थिती काय आहे सांगा? कृष्ण. प्रत्यय लोपे प्रत्यय लक्षणम. पुढे च्वी प्रत्यय आहे असं समजून कृष्णमध्ये जो अंतिम आकार त्याला आदेश होईल काय? इकार. कोणत्या सूत्राने? अस्य च्वौ. मग करा कृष्णी दीर्घ ई सांगितलंय ना, ईचा ई राहतो. कृष्णी झालं एवढं. मग आता या स्थितीमध्ये उर्यादी च्विडा चष्ट सूत्राने च्वी प्रत्ययांत कृष्णी शब्दाची गती संज्ञा. सूत्र लिहित चला. उर्यादी च्विडा चष्ट याने गती संज्ञा. आणि ज्याची गती संज्ञा होते त्याची निपात संज्ञा होते. सूत्र आहे प्राग्रीश्वरान् निपाताः. निपात संज्ञा प्राग्रीश्वरान् निपाताः. निपात संज्ञा. त्याच्यानंतर निपात संज्ञा झाली की अव्यय संज्ञा. स्वरादि निपातम अव्ययम. अव्यय संज्ञा. आणि अव्यय संज्ञा झाली आता. ठीक. हा आता प्रातिपदिक संज्ञा असल्यामुळे स्वादी प्रत्ययाना कृष्णी अधिक सु. सुचा राहतो स. स्वादी प्रत्यय सु आला. परंतु अव्ययादाप सुबा. सुचा लुक राहिलं कृष्णी. करोती क्रियापद जोडून घ्या. कृष्णी करोती झालं जी. कृष्णी करोती तर कृष्णी शब्द बांधला. अर्थ काय याचा? कृष्णी करोती. याचा विग्रह काय होईल? अकृष्ण कृष्ण संपद्यते तम करोती इति कृष्णी करोती. किंवा पहिलं लिहून दिलं होतं काय? अकृष्णम कृष्णम संपद्यमानं करोती. जो कृष्ण नाही आहे त्याला कृष्ण बनवल्या जात आहे. बरोबर आहे की नाही? तर काय मग होईल प्रयोग? कृष्णी करोती. अव्यय आहे कृष्णी. ठीक आहे जी. चला पुस्तकात दिलंय अकृष्ण कृष्ण संपद्यते तम करोती कृष्णी करोती. दुसरं उदाहरण घेऊ आणखीन लक्षात येईल. पुस्तकात दिलंय ब्रह्मी भवती. तर लिहा अब्रह्म अब्रह्म ब्रह्म संपद्यमानं भवति. अब्रह्म ब्रह्म संपद्यमानं भवति बराबर ब्रह्मी भवति. ठीक है ना. अर्थ जो ब्रह्म नाही तो ब्रह्म संपन्न होतो. जो ब्रह्म नाही तो ब्रह्म संपन्न होतो. ठीक. आता इथं प्रकृती आहे अब्रह्म. जो ब्रह्म नाही प्रकृती आहे त्याला ब्रह्म करायचं ना. म्हणून कारण कोण झालं? प्रकृती कोण झाली? अब्रह्म. आणि त्याचा विकार कार्य कोण इथं? ब्रह्म. ठीक आहे ना जी.
आणि म्हणून ब्रह्म शब्दाला प्रत्यय करा च्वी, स्थिती होईल ब्रह्म सु अधिक च्वी. वार्तिकाच्या साह्याने कृभस्ती योगे संपद्य कर्तरी च्वी सत्राने च्यूचा च्वी झाला. च्वीचा सर्वापहारी लोक. पुन्हा कृतद्दी समासाश्च सुपोधातु प्रातिपदिकयोः सुचा लुक राहिलं ब्रह्मन. ब्रह्मन न लोप प्रातिपदिकांतस्य न चा लोप राहिलं ब्रह्म. अस्य चौ या सूत्राने इकार करा, आकाराला इकार, तर ब्रह्मी भवती झालाय. मग स्वादी प्रत्यय बाकीची प्रक्रिया सर्व तशीच. अव्यय गती संज्ञा वगैरे वगैरे अव्यय संज्ञा करून अव्ययादाप सुप स्वादी प्रत्यय येऊन अव्ययादाप सुप आणि लुक. काय रूप बनलं मग? ब्रह्मी भवती. पुढचं आणखीन एक उदाहरण. गंगी स्यात्. बघा, क्रूच्या बरोबर योगचं उदाहरण दिलं कृष्णी भवती. भूच्या बरोबर योगचं उदाहरण दिलं ब्रह्मी भवती. आता असच्या बरोबर लिहा. अगंगा गंगा अगंगा गंगा संपद्यमाना स्यात्. संपद्यमाना स्यात् बराबर गंगी स्यात्. अगंगा गंगा संपद्यमाना स्यात् बराबर गंगी स्यात्. म्हणजे काय? जो गंगा नाही वह गंगा हो जाए. जी गंगा नाही ती गंगा है की नाही होते, केली जाते. या ठिकाणी अगंगा ही प्रकृती आहे, तिचा विकार आहे गंगा. प्रक्रिया गंगा सु अधिक च्वी. च्वीचा सर्वपहारी लोक. सुपो धातु प्रातिपदिकयोने सुचा लोक राहिलं गंगा. अस्य छो सूत्राने इकार गंगी. अव्यय संज्ञा स्थिती आहे गंगी. स्वादि प्रत्यय अव्ययादाप सुप गंगी स्यात्. झालं जी. अजून एक उदाहरण घ्या. लिहा. अदोषा अदोषा दोषा संपद्यमानं भूतम. दोषा संपद्यमानं भूतम बराबर दोषा भूतम अह. दोषा भूतम अह म्हणजे काय माहिती का? आहे तर अदोषा दोषा संपद्यमानम अर्थ लिहा. जी रात्र नव्हती परंतु रात्र हो झाली असा दिवस, किंवा जो रात्र नव्हता दिवसाला घ्यायचं ना, जो रात्र नव्हता तो रात्र झाला असा दिवस. जो रात्र नव्हता परंतु रात्र झाला असा दिवस. म्हणजे कसं? उदाहरण समजा दिवस आहे, परंतु आता दिवस आहे, रात्र होऊ शकत नाही. परंतु पावसाळ्याचे दिवस समजा इतके ढग आले, काळा भोर झालाय की अगदी सूर्य सुद्धा दिसत नाही असं वाटायला लागलं की आता रात्रच झाली. त्याला म्हणतात दोषाभूतम. आहे की नाही? म्हणजे जो रात्र नाहीये पण रात्र झाला अशा अर्थामध्ये. म्हणून अह म्हणजे दिवस. कसा दिवस? दोषाभूतम अह. जणू काय रात्रच झाला हा दिवस असा अर्थ आहे. मग आता इथं प्रकृती आहे अदोषा, म्हणजे जो दोषा शब्दार्थ आहे रात्र. दोष आहे अव्यय आहे, त्याचा अर्थ आहे रात्र.
आणि अदोषा म्हणजे दिवस, की जो रात्र नाहीये, ती प्रकृती आहे इथं. आणि त्याची विकृती आहे दोषा, आहे की नाही? रात्री दिवसाची रात्र ना, मग अदोषा म्हणजे दिवस, की जी रात्र नाही, ही झाली प्रकृती, आणि त्याचं बनवलं जाऊ राहिलं काय? रात्र, आहे की नाही? आणि म्हणून दोषा ही झाली विकृती, कार्य. दिवसाचं रात्र करायचं ना, मग कार्य कोण आहे? दोषा. आणि प्रकृती कोण आहे? अदोषा, म्हणजे दिवस असं. तर इथं प्रकृती आहे अदोषा, त्याची विकृती आहे दोषा, आणि दोषा ही अव्यय आहे. दोषा ही अव्यय आहे, त्याला भूतमच्या योगामध्ये, आहे की नाही? भूधातूचा योग आहे. भूतमचा योग आहे म्हणजेच काय? भूधातूचा योगही आहे. आणि म्हणून दोषाला च्वी प्रत्यय करा. दोषा याला लिहा, दोषा च्वी. सु वगैरे आणण्याची गरज नाही, कारण अव्यय आहे. दोषा अधिक च्वी. इथं अभूत तद्भाव इति वक्तव्यम या वार्तिकाच्या साह्याने कृभ्वस्ति योगे संपद्य कर्तरी च्वी या सूत्राने च्वी प्रत्यय, च्वीचा सर्वापहारी लोप, शेष राहील, प्रक्रिया सिद्ध आहे. दोषा काय राहिलं? दोषा. पुन्हा अस्य चौ प्राप्त आहे. आकाराला इकार करण्याकरिता अस्य चौ सूत्र प्राप्त आहे. परंतु एक वार्तिक येत आहे, अव्ययस्य च्वावित्वं न इति वाच्यं. अव्ययस्य च्वावित्वं न इति वाच्यं, म्हणजे अव्ययस्य च्वौ-इत्वं न, म्हणजे अव्ययाच्या पुढे जर च्वी प्रत्यय आला तर इत्वं न इति वाच्यं, इत्व होऊ नये. इथं सुद्धा अव्यय शब्द आहे कोण? दोषा. पुढे प्रत्यय कोण? च्वी. म्हणून प्राप्त आहे अस्य चौ सूत्र ई करण्याकरिता. परंतु वार्तिकाने काय केलं? मना केलं, आणि म्हणून इथं होणार नाही, तसंच राहील. झालं जी दोषा. मग पुन्हा उर्यादी चिडाच्या सूत्राने गती संज्ञा, आणि म्हणून दोषा आणि भूत या शब्दाचा समास झाला आहे, गती समास. दोषा आणि भूतम यांचा समास होतो कोणता? गती समास. कोणत्या सूत्राने? कुगती प्रादय या सूत्राने समास. जोडले शब्द तर बनला शब्द दोषा भूतम. कोण? अह म्हणजे दिवस. झालं जी. काय बनलं? दोषा भूतम. मग समास झाल्यामुळे पुन्हा स्वादी प्रत्यय आणला. दोषा भूतला पुढं सुप्रत्ययाला नपुंसक लिंगामध्ये सिद्धी झालेली आहे, दोषा भूतम. सु आणून अत्वम आम्ही पूर्व करून दोषा भूतम रूप तयार झालं. झालं जी. पुस्तकात दिले दोषा भूतम. आणखीन उदाहरण दिलं आहे, दिवा भूता रात्री. लिहा उदाहरण. अदिवा दिवा संपद्यमाना भूता. दिवा संपद्यमाना भूता बराबर दिवा भूता रात्री. ठीक. अर्थ काय? अदिवा दिवा संपद्यमाना म्हणजे जी दिवस नाही पण दिवस झाली. काय? दिवस नाहीये पण दिवस म्हणजे काय? आहे रात्र आहे, परंतु इतका चंद्र प्रफुल्लित झाला आहे चांदण्या पौर्णिमेचा की जिकडे तिकडे लख्ख प्रकाश जसा पडला आहे रात्र, पण जणू काय दिवस झाला. त्याला म्हणायचं अदिवा. काय लिहिलं इथं? अदिवा. अदिवा म्हणजे जो दिवस नाही, परंतु दिवा संपद्यमाना होता, जणू काय दिवस झाली. अर्थ लिहिला का? झालं ना? लिहा. जो काय लिहिलं आहे? अदिवा दिवा संपद्यमाना भूता. दिवा भूता रात्री. लिहा. जी दिवस नाही
परंतु दिवस बनली अशी रात्र. जो दिवस नाही पण दिवस बनली अशी रात्र. ठीक. याची संपूर्ण प्रक्रिया दोषाभूतम प्रमाणेच आहे. झालं. चला सूत्राचा अर्थ लिहा. अस्य चौ सूत्राचा च्वी प्रत्यय पुढे आला असता च्वी प्रत्यय पुढे आला असता अवर्णाच्या ठिकाणी दीर्घ इकार आदेश होतो. दीर्घ इकार आदेश होतो. झालं. चला पुढे सूत्र आहे आता. विभाषा सातिकारस्ने. विधी सूत्र आहे 5-4-52. विभाषा प्रथमा विभक्ती एकवचन. साती प्रथमा विभक्ती एकवचन. कार्स्ने सप्तमी विभक्ती एकवचन. ठीक है जी. कार्स्ने खाली दिलाय च्वी विषये सातिही वा स्यात् साकल्ये. वाचा. च्वी विषये साति वा स्यात् साकल्ये. अर्थ लिहा सूत्राचा. कार्स्ने अर्थात संपूर्ण प्रकृतीचा विकार रूपामध्ये परिणत होणे माहीत पडत असेल तर झालं ना. च्वीच्या विषयामध्ये साती प्रत्यय विकल्पाने होतो. साती प्रत्यय विकल्पाने होतो. ठीक आहे जी. बघा आता उदाहरण दिलंय. लिहा. कृष्णस्य भावकार्ष्ण्यम. कृष्ण शब्दाचा अर्थ कृष्णस्य भावकार्ष्ण्यम. कृष्ण म्हणजे काय? संपूर्णस्य. कृष्णस्य अर्थ संपूर्णस्य भावकार्ष्ण्यम. संपूर्णता, सकलता, पूर्णता. ठीक. काय चालू तिकडे आज? चला लिहा. कृत्स्नम शस्त्रम. कृत्स्नम शस्त्रम अग्निः संपद्यते. अग्निः संपद्यते बराबर अग्निसात् भवति शस्त्रम्. अग्निसात् भवति शस्त्रम्. ठीक है. अर्थ लिहा. संपूर्ण शस्त्र जो अग्नि नाही
जो अग्नी नाही तो अग्नी होतो. अर्थात जळून जातो. ठीक आहे. संपूर्ण शस्त्र जे अग्नी नाहीये परंतु अग्नी होणं म्हणजे काय? जळून जाणं, अग्निसात होणं, भस्म होऊन जाणं. ठीक आहे ना. ते दिलंय कृत्स्नम शस्त्रम, संपूर्ण शस्त्र. अग्नी संपद्यते म्हणजेच अग्निसात भवते, काहीच राहत नाही शिल्लक. या ठिकाणी संपूर्ण शस्त्र जो की अग्नी नाहीये, अनग्नी आहे. काय आहे? अनग्नी आहे. तो अग्निरूप विकाराला प्राप्त होत आहे. अनग्नी असणारं जे शस्त्र ते अग्निरूप विकाराला प्राप्त होत आहे, म्हणजेच अभूत तद्भाव आहे. कळलं की नाही? अग्निरूप विकाराला प्राप्त होत आहे. आणि अभूत तद्भावाची तर संपूर्णता आहे. खरोखर शस्त्र काय होत आहे? अग्नीच बनत आहे, भस्मसात होऊन जात आहे. है की नाही? इथं अगोदरच्या उदाहरणामध्ये तसं नव्हतं. दिवस रात्र होणं म्हणजे काय? खरोखर दिवसच रात्र झाला असं नाहीये. है की नाही? अभूत तद्भाव. परंतु इथं संपूर्ण शस्त्र जे आहे ते काय होऊन गेलं आहे? अग्निरूप विकाराला प्राप्त झालं आहे, संपूर्णता आहे. आणि म्हणून च्वीचा विषय असून देखील सकलता असल्यामुळे, संपूर्ण विकाराला प्राप्त होत असल्यामुळे च्वी न होता प्रत्यय होईल. कोणता? साती. कोणत्या सूत्राने? विभाषा साती कार्स. मग करा प्रक्रिया. अग्निसु अधिक साती. अग्निसु अधिक साती सूत्र आहे. विभाषा साती कार्सने साती प्रत्यय झाला आहे. सातीमध्ये जो अंतिम ई त्याची उपदेशे जन्मनासिकित सूत्राने संज्ञा तस्य लोपाने लव. स्थिती आहे अग्निसु अधिक सात. काय स्थिती आहे? अग्निसु अधिक सात. बरोबर. कृतद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा. सुपो धातु प्रातिपदिकयोः सुचा लुक. स्थिती आहे अग्नि अधिक सात. जोडून द्या. अग्नि सात. स्वादि प्रत्यय सु आला. अग्नि सात अधिक सु. तद्धितश्च सर्व विभक्ती सूत्राने अव्यय संज्ञा. आणि मग अव्ययादाप सुप सुचा लुक. राहिलं अग्निसात. झलाम जशवंती. तला द अग्निसाद भवती. आता या ठिकाणी अग्निसाद मध्ये सातचा स आहे की नाही? त्याचा श करण्याकरिता सूत्र प्राप्त आहे. कोणतं? आदेश प्रत्यय. हा अग्निमध्ये इन आहे की नाही? इनच्या पुढे आहे ना सर. प्राप्त आहे. लिहा आदेश प्रत्यय प्राप्त आहे. परंतु त्याचा बाद करण्याकरिता सूत्र येत आहे. सात पदाद्यो हो. विधी सूत्र आहे 8 3 111. सात पदाद्यो हो षष्टीचं द्विवचन. ठीक आहे जी. काय अर्थ याचा? सस्य षत्वम नस्य. सचा श होणार नाही. पण कुठल्या? सात पदाद्यो द्विवचन आहे ना. म्हणजे सात प्रत्ययाच्या स ला श आदेश होत नाही. आणि पदाद्यो म्हणजे पदाच्या आरंभी जर स असेल तर त्याला देखील काय? श आदेश होणार नाही, असा अर्थ आहे. मग इथं अग्नि सातचा सात प्रत्यय आहे ना. साती प्रत्यय आहे म्हणून त्या स ला श होणार नाही, तसंच राहील. झालं रूप तयार. अग्निसात भवती.
ठीक आहे ना. तेच उदाहरण दिले पुस्तकात. कृत्स्नम शस्त्रम, संपूर्ण शस्त्र. अग्निही संपद्यते, अग्नी होऊन जात आहे, त्याला म्हणायचं अग्निसात भवती. झालं जी. चला 17 सांगतो. पुढे जे उदाहरण दिलं आहे दधी सिंचती, इथं सिंचती मध्ये जो स आहे तो पदाच्या आरंभी आहे आणि म्हणून आदेश प्रत्यय सूत्राने त्या सला श होत नाही. सूत्रांनी निषेध केला. कोणत्या? 7 पदार्थ. ठीक आहे ना. प्राप्त होता, आदेश प्रत्यय सूत्र प्राप्त होतं, परंतु 7 पदार्थ सूत्राने मना केल्यामुळे सिंचतीच्या सला शाश्वत होत नाही. झालं. आता लिहा 7 पदार्थ या सूत्राचा अर्थ. साती प्रत्ययाच्या सकाराला तसेच पदाच्या आरंभी स्थित सकाराला मूर्धन्य शकार आदेश होत नाही. मूर्धन्य शकार आदेश होत नाही. झालं जी. चला आता ठीक आहे. आता हा जो साती प्रत्यय हा विकल्पाने होतो. ज्या पक्षात साती प्रत्यय होणार नाही त्या पक्षामध्ये काय होईल? च्वी. कोणत्या सूत्राने? वस्ती योगे संपद्य कर्तरी सूत्राने. मग करा प्रक्रिया. अग्निसु अधिक च्वी विकल्प पक्षामध्ये. अग्निसु अधिक च्वी. च्वीचा सर्वापहारी लोप राहील शिल्लक अग्निसु. कृत तद्धित समासाश्च सुपो धातु प्रातिपदिकयो हो. सुचा लुक राहिला अग्नि. प्रत्यय लोपे प्रत्यय लक्षण. च्वीला पुढे मानून सूत्र प्राप्त आहे. नवीन सूत्र येत आहे. सूत्र आहे च्वौच. विधी सूत्र आहे 7, 4, 26. च्वौ सप्तमीचं एक वचन, च अव्यय. अर्थ पहा. च्वौ परे पूर्वस्य दीर्घ स्यात्. च्वौ म्हणजे च्वी प्रत्यय पुढे असेल तर पूर्वला दीर्घ आदेश होतो. मात्र इथं अग्निमध्ये अग्निरस्व आहे की नाही, पुढे च्वी प्रत्यय आहे, प्रत्यय लोपे प्रत्यय लक्षण, आणि म्हणून अग्निमध्ये जो ई आहे त्याला दीर्घ करा. अग्नि. स्वादि प्रत्यय सु, अग्नि अधिक सु. आता अव्यय संज्ञा आहे अग्नीची मागच्या प्रक्रियेनुसार. उर्री आदी चिडाच्या गती संज्ञा, प्राग ईश्वरा निपाता निपात संज्ञा, स्वरादि निपातम अव्ययम अव्यय संज्ञा. त्यामुळे अव्ययादा सुचा दुःख राहिला शिल्लक अग्नी. झालं. अग्नी भवती शस्त्र. मग 2 रीतीने प्रयोग. अग्नी भवती शस्त्रम, शस्त्रम अग्नि भवती, शस्त्र अग्नि होऊन जात आहे. किंवा अग्निसात भवती, 7 प्रत्यय गेला ना, अग्निसात भवती शस्त्रम. लागला अर्थ जी. साती प्रत्यय किंवा श्री प्रत्यय. चला तर सूत्राचा अर्थ लिहा. चौच्या सूत्राचा. बरोबर. श्वी प्रत्यय पुढे असेल तर पूर्वला दीर्घ आदेश होतो. झालं जी. स्वी काय झालंय? पूर्व दीर्घ आदेश होतो. अग्नि भवती. ठीक आहे. जाऊया पुढे. पुढे आता सूत्र आहे
अव्यक्तानुकरणात् द्वेजवरार्धादनितौ डाच अव्यक्तानुकरणाद्वेजवराधादनितो डाच. विधी सूत्र आहे 5-4-57. अव्यक्तानुकरणात द्वेजवरार्धादनि अव्यक्तानुकरणात पंचमीचं एकवचन, द्वेजवरार्धा पंचमीचं एकवचन, अनितौ सप्तमीचं एकवचन, डाच प्रथमेचं एकवचन. झालं जी. बघा खाली काय दिलंय. द्वेजेवावरम म्हणजे काय? द्वि अच एव अवरम. कळलं काय जी? द्वि अच एव अवरम. अवरमचा अर्थ केला न्यून, न तु ततः न्यून, अर्धविराम बराबर अनेकाच इति यावत. ठीक आहे जी. बघा काय म्हणताय पुढे लिहिलं आहे. तादृशम अर्धम यस्य तस्मात डाच स्यात् क्रोभवस किविही योगी. झालं. जरा समजून घेऊया. अव्यक्ताचं अनुकरण करायचं आहे. अव्यक्ताचं अनुकरण करण्याकरिता काही शब्दांचा उच्चारण केलं जातं. अव्यक्ताचं अनुकरण म्हणजे काय? बघा, जसं आपण बोलतोय नाही, शब्द वर शब्द सारे काय आहे? वर्णलिपी आहे की नाही? क ख ग घ प म हे सारे. पण कधी कधी काय होतं, खटखट वाजवलं कोणी, मांजर ओरडली आहे की नाही, या कोणी खोटर खोटर करताय, तर ते जे आहे ना ते शब्द ते अव्यक्त शब्द आहेत, व्यक्त शब्द नाही. दोन शब्द, व्यक्त शब्द, अव्यक्त शब्द. हे जी भाषेतले शब्द आहे ना हे सारे हे व्यक्त आहे, आणि ध्वनी वगैरे हे काय आहे? अव्यक्त शब्द आहे. म्हणजे अव्यक्त शब्द आहे ना त्याचं अनुकरण करायचं आहे. हे काय खटखट करतो रे, हे जे बोलणं झालं हे अनुकरण करणं झालं. कळलं की नाही? तो खटखट करू राहिला ना, कोणी करतोय, या बडबड करतोय, ते त्या क्रियेचं काय झालं? हे अनुकरण. ठीक आहे ना? आणि मग अव्यक्त अनुकरणात अनुकरण करायचं तिथं प्रत्यय करायचा, इथं कोणता? डाच. परंतु असा उठून सुटून कुठेही डाच प्रत्यय होत नाही. त्याला ते शर्त दिली आहे भरपूर काही, आहे की नाही? अगोदर अव्यक्त अनुकरण म्हणजे काय लिहा थोडस. यत्र ध्वनौ यत्र ध्वनौ अकारादयः वर्णविशेषाः न व्यज्यन्ते. वर्णविशेषाः न व्यज्यन्ते सः अव्यक्तः ध्वनिः. सः अव्यक्तः ध्वनिः. तस्य अनुकरणम् अव्यक्तानुकरणम् अर्धविराम तस्मात् अव्यक्तानुकरणात्. अव्यक्तानुकरणात् झालं जी. बघा, यत्र ध्वनौ ज्या ध्वनीमध्ये अकारादय अ इ उ इत्यादी वर्णविशेषा न व्यज्यन्ते, वर्णविशेष काय होत नाही, व्यक्त होत नाही, असा जो ध्वनी त्याला म्हणतात सह अव्यक्त ध्वनी. त्याला अव्यक्त ध्वनी म्हणतात. बरोबर जी. तस्य अनुकरण, त्या अव्यक्त ध्वनीचं जे अनुकरण त्याला म्हणायचं अव्यक्तानुकरण. लागलं? तस्मात अव्यक्तानुकरण, त्या अव्यक्तानुकरणाला. ठीक आहे. चला, तर सूत्राचा एकदा अर्थ लिहूया.
म्हणून सांगतो पुन्हा स्पष्टीकरण करून. ज्याचा अर्धा भाग कमीत कमी 2 अच वाला असावा. 2 अच वाला असावा. अशा अव्यक्त ध्वनीच्या अनुकरणाकरिता जे प्रातिपदिक त्या प्रातिपदिकाला स्वार्थामध्ये तद्धित संज्ञक डाच प्रत्यय होतो. जर कृ भू किंवा अस धातूचा योग असेल तर. कृ भू किंवा अस धातूचा योग असेल तर. परंतु इति शब्द जर पुढे आला असेल तर हा डाच प्रत्यय होत नाही. झालं जी. तर बघा आता तर काय म्हटलंय अर्थ समजून घेऊया. डाच प्रत्यय करायचा आहे, पण डाच प्रत्ययाची विवक्षा झाल्याबरोबर, डाच प्रत्यय करण्याची इच्छा झाल्याबरोबर एक वार्तिक येतं, डाची विवक्षिते देववला. तर त्याचं काय होतं, द्वित्व होतं. ध्यान द्या थोडस. ज्या प्रातिपदिकाला आपल्याला डाच करायचा आहे, तर डाच प्रत्यय करण्याची विवक्षा झाल्याबरोबर त्या प्रातिपदिकाला सर्वात अगोदर द्वित्व होऊन जातं. काय होतं, द्वित्व. कोणतं वार्तिक आहे ते येणार आहे, सांगणार आहे मी. डाची पुस्तकात आलंय खाली, डाची विवक्षिते द्वेबवला, त्याने काय होतं, द्वित्व. मग द्वित्व झालं, डबल उच्चारण झालं की त्यातला एक अर्धा भाग, एक त्याच्यामध्ये कमीत कमी 2च असले पाहिजे. अर्ध्या भागात कमीत कमी किती असले पाहिजे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असले चालतात, पण 2 पेक्षा कमी असू नये. असं प्रातिपदिक, बरोबर आहे की नाही. अव्यक्त अनुकरणासाठी घेतलेलं प्रातिपदिक की ज्याच्या अर्ध्या भागात कमीत कमी 2च असले पाहिजे. लक्षात आलं की नाही. काय लिहिले बघा, ज्याच्या अर्ध्या भागामध्ये कमीत कमी 2च असले पाहिजे. अशा अव्यक्त ध्वनीच्या अनुकरणाकरिता घेतलेलं जे प्रातिपदिक, त्या प्रातिपदिकाला स्वार्थामध्ये प्रत्यय होतो. कोणता, डाच. तद्धित संज्ञक डाच प्रत्यय होतो. पण पुन्हा आणखीन काय, कृ भू किंवा अस्त योग असला पाहिजे हे सांगितलं. आणि एक शेवटचं सांगितलं, जर कदाचित सारे शर्त आहेत आणि पुढे इति प्रत्यय आला तर मात्र हा डाच प्रत्यय होत नाही. लक्षात आलं. आता पुस्तकात पहा, वृत्तीमध्ये दिलंय द्वि अच एव अवरम. सापडलं का. द्वि म्हणजे 2, अच अवरम, अवरम म्हणजे न्यूनम दिलंय तिथं. कमीत कमी किती पाहिजे, 2च अर्ध्या भागात. द्वि अच एव अवरम न्यूनम न तु तत न्यूनम, त्यापेक्षा कमी असू नये. अर्थात अनेकाच असले तरी चालतात, कारण एकापेक्षा जास्त जेवढे असतात त्याला म्हणायचं काय, अनेकाच चालतात. 2 असो का 2 पेक्षा किती जास्त असो.
तादृशम अर्धम यस्य, हे महत्वाचं आहे. अशा प्रकारचा अर्धभाग आहे ज्या प्रातिपदिकाचा आहे की नाही. प्रातिपदिकाचा अर्धभाग कसा असला पाहिजे, कमीत कमी 2 हचवाला. तादृशम अर्धम यस्य, तशा प्रकारचा अर्धभाग आहे ज्याचा, तस्मात अशा त्या प्रातिपदिकाच्या पुढे काय दास्य. पण काय कृ भू अस्ति योगी, कृ भू किंवा अस्थिचा योग असेल तर. आणि सूत्रात दिलंय वर सूत्रामध्ये अनितौ, काय म्हटलंय अनितो, वृत्तीत दिलं नाही पण काय दिलंय तिथं अनितो. अनितो म्हणजे इत प्रत्यय मात्र पुढे असू नाही. कदाचित इति प्रत्यय सॉरी इति शब्द पुढे असू नाही. कदाचित इति शब्द आला अव्यक्त अनुकरणासाठी जे प्रातिपदिक आहे त्याच्या पुढे जर कदाचित इति शब्द आला तर हा डाच प्रत्यय होत नाही. म्हटलंय की नाही अनितो. झाला ना सूत्राचा अर्थ कळला. मग चला आता उदाहरण घेऊया. ठीक आहे जी. पटत एवं शब्दम करोति, पटत एवं शब्दम करोति बराबर पटपटा करोति, पटपटा करोति. झालं जी. आपल्याला बनवायचं आहे पटपटा. ठीक आहे. तर कोणीतरी पटपट खटखट काहीतरी करतोय तर तो अव्यक्त ध्वनी, त्याचं तर काही आपल्याला तसंच काही उच्चारण करता येत नसतं, त्याचं अनुकरण केलं जातं है की नाही. मग इथं पटत अशा प्रकारे अव्यक्त ध्वनीचं काय करतं आपण, अनुकरण है की नाही. आणि मग आता पटपटा करोती, तिथं क्रू धातूचा योग आहे, कारण क्रू धातूचं कर्म आहे काय पटपटा. सह पटपटा करोती, तर पटपटा हे काय झालं कर्म, म्हणजे क्रू धातूचा योग पण आलाय. क्रू भू किंवा असं योग पाहिजे की नाही तेही सांगितलं. आणि मग अशा त्या अव्यक्त ध्वनीचं अनुकरण करण्याकरिता आपण शब्द घेतला कोणता, पटत. बरोबर. कोणता शब्द घेतला, पटत. आणि मग त्याला प्रत्यय आणायचा आहे आपल्याला कोणता, डाच. डाच प्रत्यय आणायची विवक्षा झाली की लगेच वार्तिक येतं, डाची विवक्षिते द्वे बहुलम. ठीक आहे. मग करा द्वित्व. तर काय होईल, द्वित्व करायचं म्हणजे पटत अम, पटत अम. अम याच्यासाठी की करोतीचं एक कर्म आहे, कर्माची द्वितीया, आणि म्हणून द्वितीय विभक्तीचा प्रत्यय अम. प्रक्रिया लिहिताना स्थिती झाली पटत अम, पटत अम अधिक डाच. पटत अम एवढं एकच होतं परंतु त्याचं द्वित्व झालं कशाने, डाची विवक्षिते द्वे बहुलमने द्वित्व झालं, आणि म्हणून दोनदा पटत अम अधिक डाच. डाच प्रत्यय झाला कोणत्या सूत्राने, अव्यक्तानुकरणात द्वेजवरार्धा धनितौ डाच याने. बरोबर. आता डाच मध्ये चुटूने ड ची संज्ञा, हलंत्यमने च ची संज्ञा, तसे लोपाने लोप, राहिला शिल्लक आ. झालं आ. मग आता कृतद्धित समासाश्च, प्रातिपदिक संज्ञा साऱ्यांची पटत अम अधिक आ एवढे याची. सुपो धातू प्रातिपदिक अमचा लुक. मग आता शिल्लक आहे पटत अधिक आ. काय झालं, पटत अधिक आ. आता दोनदा उच्चारण आहे ना पटतचं, तर याची आमरेडी संज्ञा होती पुढच्याची, तस्य परमामरेडित. परम पुढचं जे आहे त्याची पुढचं पटत त्याची आमरेडीत संज्ञा दुसऱ्या पटतची. आणि आमरेडीत संज्ञा झाली की आता एक वार्तिक येऊ राहिलं नवीन पुस्तकात पहा. नित्यम आमरेडिते डाची इति वक्तव्यम. नित्यम आमरेडिते डाची इति वक्तव्यम. झालं. काय आहे वार्तिक, काय आहे या वार्तिकाचा अर्थ, तर वार्तिकाचा अर्थ स्वयं पुस्तकात दिल्या पुढच्या पेजवर पहा. डाच परम यत आमरेडितम.
सापडलं का? डाच आहे पुढे ज्याच्या, असं जे आमरेडीत तस्मिन परे, ते आमरेडीत आहे पुढे ज्याच्या परे, त्याच्या पूर्वभागी जो असेल तर पूर्व परयोहो वर्णयोहो पर रूपम स्यात्. पूर्व आणि पर दोन्ही वर्णाच्या जागेवर पररूप आदेश होतो या वार्तिकाने. कोणत्या? नित्यम आमरेडीते डाची वक्तव्य. लक्षात आलं? काय झालं जी? आता बघा, डाच परम यत आमरेडितम तस्मिन परे पूर्व परयो वर्णयो पर रूपम स्यात्. इथं प्रॅक्टिकल मध्ये बघा उदाहरण. स्थिती काय सांगा? पटत पटत अधिक आ. आमरेडी संज्ञा कुणाची आहे? पटतची, पुढच्या पटतची आहे की नाही? मग आता आणि त्याच्या पुढे कोण प्रत्यय आहे? डाच आहे की नाही? मग आता पुस्तकात पहा, डाच परम, डाच आहे की नाही पुढं? तर डाच पुढे आहे ज्याच्या, असा आमरेडीत कोण आहे? दुसरा पटत. तस्मिन परे, तो पुढे आहे ज्याच्या, असा पूर्ववाला पटत, पहिला पटत आहे की नाही? आणि मग पहिला पटत दुसरा पटत, त्यांचे जो वर्ण, पहिल्या पटतचा त, दुसऱ्या पटतचा प, त्या दोघांच्या जागेवर पररूप एकादेश. म्हणजे त हा पररूप होऊन जाणार. पहिल्या पटतचा जो त, तो पुढच्या पटतचा जो प, त्या पररूप होऊन जाणार. पररूप. मग आता स्थिती काय राहील? पट पटत आ. पट पटत अधिक आ. लागलं एवढं? काय स्थिती बोला? पट पटत अधिक आ. आता याची भम, भ संज्ञा. भ संज्ञा झाल्यामुळे ते हे टी भागाचा लोप. पट पटत मध्ये टी आहे अत, त्याचा लोप करा. मग स्थिती आहे पट पट अधिक आ जोडून द्या. पटपटा. काय बनलं जी? पटपटा. करोती कृधातूचा योग आहेच. पटपटा करोती. परंतु पटपटा इथपर्यंत आलो आपण. प्रातिपदिक संज्ञा आहे, स्वादी प्रत्ययाला सु. पटपटा अधिक सु. पुन्हा उर्यादी चिडाचष्ट सूत्र आणि गती संज्ञा. त्याच्यानंतर प्राग ग्रीश्वरा निपात सूत्र आणि निपात संज्ञा. त्यामुळे स्वरादि निपातम अव्ययम अव्यय संज्ञा. आणि आता अव्ययादाप सुप सुचा लोक. तर राहिलं काय? पटपटा. पटपटा करोती. झालं जी? रूप बनलं काय? पटपटा करोती. पुस्तकात बघा पहिल्यापासून डाची विवक्षिते द्वेबोल सापडलं का? माग सूत्राचा अर्थ केला जाईल वृत्तीमध्ये. कृभवस्ती योगे कृभवस्ती भी योगे, त्याच्या पुढं डाची विवक्षिते द्वेबोलम झालं. त्याचा अर्थ दिला इति डाची विवक्षिते द्वित्व. डाच प्रत्ययाची विवक्ष आली झाली असता द्वित्व. पुढे वार्तिक दिलाय नित्यम आम्रेडिते डाची ती वक्तव्य. बरोबर? त्याचा अर्थ दिलाय काय? डाच परम यद आम्रेडितम तस्मिन परे पूर्व परयोहो वर्णयोहो पररूपम स्यात्. त्याचा अर्थ लिहा म्हणजे वार्तिकाचा. नित्यम आम्रेडिते डाची इति वक्तव्य या वार्तिकाचा अर्थ लिहा. डाच आहे पुढे ज्याच्या. डाच आहे पुढे ज्याच्या असं जे आम्रेडित संज्ञक किंवा असा जो आम्रेडित संज्ञक शब्द तो पुढे असता पूर्व आणि पर दोन्ही वर्णाच्या ठिकाणी पररूप एकादेश होतो.
पररूप एकादेश होतो. पररूप एकादेश झालं जी. चला पुस्तकात बघूया. इति सापडलं का? 231 वर इति तकार पकारयो सापडलं का? पहिल्या पटाचा त, पुढच्या पटाचा प, तकार पकारयो पकार, दोन्ही मिळून काय झाला? पकार. शब्द तयार झाला पटपटा करोति. झालं. आता पुढे काही प्रश्न विचारले जात आहेत या सूत्राच्या संबंधाने. काय काय प्रश्न दिले आहे हो? तर पहिला प्रश्न आहे अव्यक्तानुकरणात किम, आहे की नाही? म्हणजे अव्यक्ताचंच अनुकरण असावं असं का बरं? अव्यक्ताचं अनुकरण असेल तरच डास प्रत्यय होतो असं का तुम्ही म्हणता? हा प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही? तर उत्तर दिलंय त्यांनी ईशत करोती, हे उत्तर दिलं आहे. जर अव्यक्ताचं अनुकरण असं म्हटलं नसतं तर ईशत करोती, या ठिकाणी ईशत म्हणजे थोडा, इथं अव्यक्ताचं अनुकरण नाहीये, थोडा करतो असा अर्थ आहे. मग इथं अव्यक्तानुकरण नसताना सुद्धा प्रत्यय झाला असता कोणता? डाच. आणि डाच झाला की डाचची विवक्षा होताच द्वित्व झालं असतं, सारे अनिष्ट रूप बनले असते. ईश ईश ईशत करोती असं झालं असतं. तसं होऊ नये म्हणून काय म्हटलंय? अव्यक्ताचं अनुकरण पाहिजे. बरोबर. आणखीन पुढे प्रश्न केलाय द्विजवरार्धात किम, हा प्रश्न आहे. द्विजवरार्ध म्हणजे द्वि अच अवर अर्धात असं आहे ना. कमीत कमी त्या पहिल्या अर्ध भागात, अवर म्हणजे न्यून, कमीत कमी द्वि अच असावे, 2 अच असावे, अवर कमीत कमी असं का म्हटलात तुम्ही? हा प्रश्न आहे. उत्तर दिलंय त्यांनी शत करोती. काय उत्तर दिलंय? शत करोती, आहे की नाही? तर शत करोती काय म्हटलंय जी? शत करोती. तर शत ही सुद्धा अव्यक्ताचं अनुकरण आहे. काय जी? अव्यक्ताचं अनुकरण आहे. परंतु शत मध्ये किती अच आहेत? एकच आहे. जरी द्वित्व झालं शत शत तरी एकच आहे ना, 2 त्याच्यात राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी डाच प्रत्यय होत नाही. कारण डाच प्रत्यय होण्यासाठी नियम काय सांगितला होता? कमीत कमी अर्ध्या भागात 2 अच असले पाहिजे. म्हणून तर शत करोती एवढंच होणार, डाच प्रत्यय होणार नाही. झालं जी. मग आता पुढे आणखी प्रश्न आहे काय? अवरैती किम, अवर म्हणजे कमीत कमी 2च असं का म्हणले तुम्ही? आहे की नाही? 2च असं म्हणा तुम्ही, कमीत कमी 2च पाहिजे. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की 2 पेक्षा जास्तही चालतात. म्हणून उदाहरण दिले त्यांनी खरट खरटा करोती. एखादा मनुष्य घोरतोय ना खूप, काय खरट खरट करू राहिला? खरट खरटा करोती. आता इथं खरट खरटा आहे की नाही? तर अर्ध भाग कोण? खरट. त्याच्यात किती अच आहेत? 3. जर 2च अच असं म्हटलं असतं तर इथं डाच झाला नसता. म्हणून काय म्हटलंय? कमीत कमी 2 अच पाहिजे. म्हणजे 2 पेक्षा जास्त असले तरी चालतात. आणि म्हणून इथं सुद्धा डाच प्रत्यय झालेला आहे. अव्यक्त ध्वनीचं अनुकरण आहे. खरटात लागले की नाही? खरटात मुळे मग त्याचं द्वित्व होऊन खरटात खरटात पटत पटत प्रमाणे बाकी सर्व प्रक्रिया पटपटाप्रमाणेच आहे. लागलं जी. चला पुढे काय आहे? पुढे म्हटलंय शेवटचा प्रश्न. अनितौ किम म्हणजे पुढे इति हा शब्द असू नये असं का बोललात तुम्ही? जर समजा अव्यक्त अनुकरणाकरिता एखादा शब्द आम्ही घेतला प्रातिपदिक आणि आला समजा पुढे इति शब्द, तर तो काय तुम्हाला डसतो का? असं म्हणतोय कोण? पूर्व पक्षी. त्याला उत्तर देत आहे भाई डसतो म्हणजे चालत नाही आम्हाला. त्याच्या भाषेमध्ये अनिष्ट रूप होईल, आहे की नाही? कसं उदाहरण दिले त्यांनी? पटीती करोती. काय दिलंय? पटीती. तर कसं काय बनलं मग हे पटीती? लिहा थोडस. पटत अधिक इति. पटत अधिक इति. आता हे पटत जे अव्यक्ताचं अनुकरण आहे. बरोबर, पहिली शर्त आहे अव्यक्ताचं अनुकरण आहे. समजा द्वित्व झालं तर 2 अच बी आहे पटत मध्ये, अर्ध्यामध्ये पटत पटत त्याच्या अर्ध्यामध्ये 2 अच पण आहे, ही पण मान्य आहे. बरोबर.
परंतु इति शब्द पुढे आला ना आणि म्हणून होत नाही काय, डाच नाही होणार. मग काय होणार या ठिकाणी, तर एक सूत्र येतं अष्टाध्यायीमध्ये, अव्यक्तानुकरणस्यात इतौ. अव्यक्तानुकरणस्यात इतौ, त्याचा नंबर आहे 6195. झालं. काय करतं हे सूत्र मग, तर हे सूत्र पटत मध्ये त आहे की नाही, पटत मध्ये अत घ्यायचा, पटत मधला अत आणि पुढचा इतीचा ई. सापडलं का, स्थिती काय, पटत अधिक इती, पटत मध्ये अत अंतिम, पुढे इतीचा ई आहे की नाही. या दोघांच्या ठिकाणी एक पररूप आदेश करतो. पर मध्ये कोण येतं, ई. मग अत आणि ई मिळून ई होणार, पररूप एक आदेश. मग स्थिती राहणार पट अधिक ई अधिक ती, दोन म्हणून एक आदेश झाला कोणता, ई. आणि मग जोडून द्या, पटीती करोती. प्रयोग सिद्ध झाला. बरोबर, पटीती करोती. जर इति शब्द पुढे असं म्हटलं नसतं आहे की नाही, जर इथं पण डाच झाला असता तर अनिष्ट रूप झाला असतं आहे, तसं होऊ नये म्हणून म्हटलंय इति शब्द पुढे असेल तर डाच होणार, पटीती करोती. झालं जी. काही राहिला होता, कशाचा अर्थ विरुद्ध लिहायचा, झालं सारं. चला मग, तर इति स्वार्थिका आहे की नाही. आणखीन उदाहरण पाहिजे असं तर दमत एवं शब्दम करोती दमदमा करोती. काय, दमत एवं शब्दम करोती दमदमा करोती. पटात पटत प्रमाणे सिद्धी याची. तसंच खटत एवं शब्दम करोती खटखटा करोती. वरती वेगळं आहे, खरट खरटत इति शब्दम करोती खरट खरटा करोती. ते खरट खरट आहे की नाही. आणि हे उदाहरण दुसरं दिलंय, खटत म्हणजे खटखट करतो, खटत एवं शब्दम करोती खटखटा करोती. झालं जी अव्यक्तचा अनुकरणाची उदाहरण 2-3. चला, इति स्वार्थिका इति तद्धिता. अशा रीतीने या ठिकाणी तद्धित प्रकरण पूर्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.